हे मग 4 मित्र होय, यायले कसं लडू भुकून का नाही ह्या गार्डन मध्ये आणलं. आता यायले दाखवतो गार्डन कसं काय, तुम्ही पाहत राहा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, गाव ते शिव कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण जाणार आहोत बोटॅनिकल गार्डन विसापूर इथे. चला तर मग आजचा प्रवास चालू करू. तर मित्रांनो, वणीपासून बोटॅनिकल गार्डन हे 76 किलोमीटर अंतरावर आहे. किमान 1 ते 1.5 तास लागू शकतो. आपण घुगुस चंद्रपूर या मार्गाने बोटॅनिकल गार्डन या ठिकाणी जाणार आहोत. तर जुळून राहा आणि पाहत राहा गाव ते शिव हा कार्यक्रम. विदर्भातील प्रमुख स्थळे दाखवण्याचा प्रयत्न मी करीत राहील. आता आपण पोहोचलो आहोत घुगुस शहरामध्ये. घुगुस शहराचे डेव्हलपमेंट खूप वेगाने चालू आहे. येथील बसस्टॉप पाहण्यासारखं बनवण्यात आलं आहे. एक सौंदर्यीकरण या ठिकाणी करण्यात आलं, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. इतरही कामे या ठिकाणी खूप वेगाने चालू आहे. प्रवासामुळे लागली भूक, मग का केला डोसा ऑर्डर. समोसे तर आपल्याला जमत नाही. माझे मित्र म्हणे समोसे खाऊ. समोशानं कसं पोट खराब होते, प्रवास करायला लागते, म्हणून घेतला डोसा. रावल्या म्हणे इथं भूक लागून आणि ह्या फोटो काढून राहिला. घुगुसमध्ये स्नेहा चायनीज सेंटर या ठिकाणी जबरदस्त डोसा भेटते, एक वेळा नक्की खावा. सुरजा म्हणे आता पोट भरलं, 3 डोसे खाल्ले म्हणे मीनं. टोल गेट तर आम्हाला भरपूर लागले, पण आमच्याकडे 2 व्हीलर होती म्हणून टोलचं काही टेन्शन नव्हतंच. पण हेल्मेट आवश्यक आहे भाऊ, म्हणून आम्ही हेल्मेट पहिलं घेतलं. चंद्रपूर जिल्हा होय, हेल्मेट नाही राहिला तर घे 500चे चलन. हे होय चंद्रपूर शहर. येथून बोटॅनिकल गार्डन फक्त 13 किलोमीटर अंतरावर आहे आणि बल्लारशापासून फक्त 4.1 किलोमीटर अंतरावर आहे. काही म्हणा भाऊ, पण इकडले रस्ते ना सुपर आहे. तसं आपल्या वणीचे होऊन राहिले म्हणा आता रस्ते. अवघ्या काही वेळातच आपण बोटॅनिकल गार्डन मध्ये राहू. हे पोचलो आपण बोटॅनिकल गार्डन मध्ये आणि गेल्या गेल्या हे पार्किंगची लाईन हो का होय. आम्ही हेल्मेट लटकवलं आणि निघलो. मंदा मंदा हिंटेले काजे आले पुढे कॅमेऱ्यात. अरे किती वेळा सांगितलं एका बाजूला उभं राहा माणसानं. जागतिक दर्जाचे शिक्षण प्रदर्शन आणि संवर्धन क्षेत्र श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन विसापूर. हे आहे या गार्डनचे मुख्य गेट. हे सौंदर्यीकरण पाहण्यासारखं आहे. गेटच्या आतमध्ये एंट्री केल्यास हा मॅप बघायला मिळेल. या मॅपमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. गेटच्या आतमध्ये उजव्या बाजूला तिकीट घर आहे. आम्ही गेलो तेव्हा गार्डनचं उद्घाटन झाले होते, त्यामुळे तिकीट फ्री होती, परंतु आता तिकीट लागणार. फुकट करून येतं तिकीट घरात आणलं पाहिजे. मंगळवार बंद म्हणता बरं झालं मंगळवारी आलो ना आपण, नाही तर वांदे होत होते. लक्षात असू द्या, मंगळवार दिवशी हे गार्डन बंद असते आणि या गार्डनचा टायमिंग 10 ते 6 हा आहे. बॉटॅनिकल गार्डन हे एक असे ठिकाण आहे जेथे विविध प्रकारच्या संकटात सापडलेल्या वनस्पतींचे संवर्धन केले जाते. हे वर्गीकरण, अभ्यास आणि संशोधनात मदत करते. हे लोकांना स्थानिक आणि विदेशी वनस्पती वन्यजीवांबद्दल माहिती प्रदान करते. पण इथला आगडब्बीच्या काड्याचा वाघ पाहण्यासारखाच होता. अशा अनेक कलाकृती आपणास या ठिकाणी पाहायला मिळेल. ही आहे ॲडमिन बिल्डिंग. मानवी उपजीविका आणि वन्यजीव संरक्षण यांच्यातील नाजूक संतुलन राखण्याच्या प्रयत्नात 104 हेक्टरच्या या विशाल वनस्पती उद्यानाची स्थापना करण्यात आली.
ज्यामध्ये स्थानिक वनस्पती आणि प्राणी यांचे पालनपोषण करणारा संवर्धन झोन आणि शैक्षणिक आणि मनोरंजन अनुभव देणारा मनोरंजन क्षेत्र आहे. प्रत्येक पर्यटकाच्या फोटोमध्ये दिसणारा हा आहे स्टॅच्यू ऑफ नेचर. हे आहे सायन्स सेंटर. यात मानवी अवयवांची संपूर्ण माहिती प्रदान केलेली आहे. आत फोटो काढण्याची परमिशन नसल्यामुळे मी आतील फोटो आपणास दाखवू शकलो नाही, याबद्दल क्षमस्व. हे आहे रोज गार्डन. यामध्ये विविध प्रकारचे रोज आपल्याला पाहायला मिळेल. इकडे पहा. इसके अलावा खुले आसमान के नीचे बना साइंस पार्क भी बच्चों के ज्ञान और विज्ञान. गार्डन मध्ये ही स्क्रीन लावलेली आहे. यात संपूर्ण गार्डनची माहिती प्रदान केलेली आहे. तसेच या गार्डनमध्ये फाउंटेन, बटरफ्लाय सेंटर, नॅचरल हिस्ट्री म्युझियम, सायन्स सेंटर, रोज गार्डन, कॅफेटेरिया, ॲक्वेरिझम, ओपन सायन्स पार्क इत्यादी ठिकाणं पाहण्यासारखी आहे. परंतु त्या ठिकाणी फोटो काढण्याची परमिशन नाही, म्हणूनच आपल्यासमोर ते दाखवू शकलो नाही, त्याबद्दल माफी असावी. तुम्हाला जर हे ठिकाण आवडलं असेल तर नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये.